चला पुन्हा एकदा आपल्या गप्पांना सुरुवात करूया. भवेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, यावर्षी झी स्टुडिओज निर्मित आता थांबायचं नाही, दशावतार या दोन्ही चित्रपटांना घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा शिवाजीराजे भोसलेच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांची तर इच्छा आहे की यशाची हॅट्रिक व्हावी. काय मनामध्ये भावना आहेत आता? हॅट्रिक मला वाटतं होईलच, पण त्यापेक्षाही फार आनंदाची गोष्ट अशी आहे, एकाच वर्षी झी स्टुडिओचे 3 म्हणजे हा तिसरा होय. आणि अजून 2-3 चित्रपट खूप चांगल्या प्रकारे चाललेले आहेत बॉक्स ऑफिसवर. आणि मला स्वतःला हे बघताना फार आनंद होतो, कारण जनरली आपण पाहिलं आहे की म्हणजे आपल्याकडे एक मोठा चॅलेंज आहे मराठी चित्रपटसृष्टीला, आणि तो चॅलेंज म्हणजे आपण हिंदीच्या एका मोठ्या झाडाखाली वाढायचा प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच मराठी प्रेक्षकांचं पहिलं चॉईस हिंदी असतं. पण मला असं वाटतं ह्या वर्षी खूप मोठा बदल झाला आहे. म्हणजे आता थांबायचं नाही बरोबर अजून एक मराठी चित्रपट येऊन गेला, तो पण चांगला चालला. जारण चित्रपट येऊन गेला, तो चांगला चालला. आणि मग नंतर दशावतार. मला वाटतं प्रेक्षकांना काय आवडतंय हे यावर्षी स्पष्ट दिसतंय. खरंच मराठी मातीचा सुगंध असलेले चित्रपट, मराठी संस्कार, मराठी संस्कृती जर चित्रपटाचा गाभा तो असेल तर मला असं वाटतं प्रेक्षकांना ते बघायला आवडतंय. आता हा जो आमचा नेक्स्ट चित्रपट आहे, पुन्हा शिवाजीराजे भोसले, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आणि ज्या प्रकारे महेश सरांनी हा चित्रपट मांडला आहे, म्हणजे ही जी कथा मांडलेली आहे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर, शेतकऱ्यांचा जो फार कळवळीचा मुद्दा आहे, ही कथा, ह्याचं जे प्रेझेंटेशन आहे आणि सिद्धार्थने ज्या प्रकारे काम केलं आहे, म्हणजे शिवाजी महाराज कधीही दिसले नसतील पडद्यावर, असे दिसणार आहेत आपल्याला. आणि मला असं वाटतं हाही चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे. सयाजी सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आत्तापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुद्धा खूप उत्तम भूमिका केल्या आहेत, तिथे सुद्धा तुमचा फार मोठा प्रेक्षक वर्ग आहे. तुम्हाला काय वाटतं मराठी सिनेमा अजून ग्लोबल व्हावा यासाठी काय प्रयत्न झाले पाहिजेत? मला वाटतं की प्रेक्षक आता बदलला आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वी कन्नड सिनेमा आणि मराठी सिनेमाची बजेट सारखीच होती. पूर्वी तामिळ तेलुगू जास्त बजेटचे आणि मोठे पिक्चर असायचे. नंतर कन्नड पण आता एकदम पुढे गेला. आता मराठी पण त्या लेवलला जाईल. आणि मला वाटतं पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट मराठी सिनेमाला पुढे घेऊन जाईल असं मला एक आतून वाटतंय. गेल्या काही काळातला शेतकऱ्यांच्या बद्दल अतिरेक झाला आहे सगळ्या गोष्टीचा, त्या एका तिडकीपोटी तो त्याने सिनेमा लिहिला असावा. आणि त्याचं पॅशन त्या डिरेक्शनमध्ये, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं इंटेन्स आणि टोकदार आलं आहे. आम्हाला सगळ्या करताना तो अनुभव होता. डायलॉगमधनं आहे, टेकिंगमध्ये आहे, टोटलिटीमध्ये जो काही सिनेमा त्याचं अस्वस्थपणा ह्या सिनेमातनं दिसेल आणि त्याला एक उत्तर मिळावं अशी एक अपेक्षा आहे. आणि आपण जसं म्हणतो की आपल्या सिनेमांमध्ये समाजाचं प्रतिबिंबही दिसतं आणि कित्येक सिनेमे हे समाज बदलायला सुद्धा आपल्याला भाग पाडतात. आपलंच वागणं आपल्याला आरशामध्ये दिसल्यानंतर आपणही सजग होतो. मला असं वाटतं हा चित्रपटसुद्धा याच पद्धतीनं स्वीकारला जाईल. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. या सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या गप्पा त्यांच्यासोबतच्या रंगल्या आहेत आणि या पुढेही अजून रंगतील. दिल जले की कोई प्रेम कहानी नहीं होती. आओ 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 आओ. भाई वसाडे, तुला धरलाय कुणी? आव पावचे, काय करताय तुम्ही? कबुतरांना दाणे घालतोय, पण बाई कबूतर येतच नाही. तुम्ही त्यांना चणे खाऊ घालून घालून ते इतके माजलेत, त्यांना उडता येत नाही. आता त्यांना उडायचं असेल तर ते लिफ्टनी जातात. बोला भाऊजी, भाऊजी बोला, भाऊजी काहीतरी बोला, भाऊजी बोला, भाऊजी. अगं मध्ये गॅप देशील तर बोलेन ना. तुमचं काय आल्यापासून लावलंय तुम्ही? कोण आहात तुम्ही? शोम 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 शामो शाशा. नाही, तरी कळलेलं नाहीये कोण आहात तुम्ही.
हम रोज इस रास्ते से गुजरते हैं और ये रास्ता हमसे पूछता है कि तुम कौन हो भाई. मग तुम्ही गळ्यात पाटी का लावून फिरत नाही? सोपं होईल ना. ऍक्च्युली पाटी तुला लावायला हवी. काजोल मध्ये थोडा झोल आहे. केस वाढवलेला गौरव मोरे वाटतोय तो. थोडा गौरव मोरे. हे बघा आमच्याकडे पाहुणे आलेत, मी गप्पा मारतोय, असं तुम्ही मध्ये मध्ये त्रास द्यायला येत आहे. कोण आहात, कोण तुम्ही ते सांगा ना त्यांना. मुझे नहीं पहचाना? अरे भाई मी आमरस पुरी बलदेव सिंह. आमचा कबुतरांना दाणे टाकण्याचा बिझनेस होता. अच्छा, म्हणूनच सगळ्यांच्या बाल्कन्या खराब होतात वाटतं. ओए गप्प बस पोरी. शब्बो ये मेरा इंडिया. आय लव माय इंडिया. हे काय? हे एस्टॅब्लिशमेंट कॅरेक्टर. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में अनदेखा अनजाना कोई आने लगा ख्यालों में. ओए ये क्या है? माझी कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंट. बाप रे, अजून चालूच आहे का ती? हो काय निब्बी काय. ऍक्च्युली आमचा कबुतरांना दाणे टाकण्याचा बिझनेस होता, पण कबूतर खाणे बंद झाले. मग कबुतरांनी खाणे बंद केले, म्हणून मग आम्ही माणसांना खाणे देणे सुरू केले. फूड डिलिव्हरी ॲप आहे आमचा. फूड डिलिव्हरी ऍप. हो. मग ही काय नाव आहे, झोमतो काय, निब्बी काय. मी सांगते, कारण ह्यांना माझ्या राजचा सक्सेस झोमतो. भाऊजी तुम्ही माझ्या राज बरोबर जे केलं तर मी कधीच विसरणार नाही. त्या राजला तर एक लात मारायला पाहिजे होती. का? त्याला मी सांगितलं चपात्या बनव. त्याने तव्यावरती चपाती ठेवली आणि चपातीला म्हणत होता पलट. हे चपाती पलट. ती काही पलटली नाही, फक्त करपली. मग त्या न पलटलेल्या चपाती सारखा त्याचा कुला केला आणि पलवून लावला. भाऊजींनी काही केलं असलं तर मी आणि राजनी मिळून हा ऍप काढलाय, निब्बी. निब्बी म्हणजे युगुलं असतात ना, प्रेमी युगुलं. ते एकमेकांना मेसेज पाठवतात. मेले बाबूने ताना ताया क्या. तर राज आणि ही हे पहिले निब्बा निब्बी. माझा राज जेवण बनवतो आणि मी डिलिव्हरी करते. तुला लाज वाटली पाहिजे हे बोलताना. काय? अगं तुला शिकवलं मी, सवरलं मी, स्वित्झर्लंडला बाई पाठवलं मी. भाऊजी म्हणजे छोटीची भाऊजी, भाऊजी म्हणजे जानेतीची भाऊजी. अगं पण वसाडे धरलंच कुणी आहे तुला. एस्टॅब्लिशमेंट. अरे किती वेळ ती एस्टॅब्लिशमेंट. तुमचा ना आल्यापासून फालतूपणा चाललाय. इथे येऊन तुम्ही का भांडताय, आमचे पाहुणे आले, तुम्ही घरी जाऊन भांडा ना. तुमच्या पाहुण्यांनी आमच्या ॲपवरून काही गोष्टी मागवल्यात, आम्ही त्यांना ते द्यायला आलोय. एक मिनिट, मी आणतो. हा सर, त्यांनी काही गोष्टी पार्सल म्हणून आणल्यात. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मागवल्यात, तर मला माहिती नाही, जरा प्लीज बघा. बाई महेश सर, हे तुमच्यासाठी. हे मच्छीचं कालवण आहे. कधीतरी तुमच्या हॉटेलमधले पण कालवण आम्हाला आणा, म्हणजे आमचं कालवण तुम्हाला, तुमचं कालवण आम्हाला. ओम फट स्वाहा. ऐका ना भाऊजी,